विकास शेठ गोगावले आज पोलिसांसमोर हजर होण्याचे न्यायालयाने दिले होते आदेश। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पुत्र विकास शेठ गोगावले पोलिसांसमोर शरण आले आहेत। महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान 2 डिसेंबर रोजी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता। या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात विकास शेठ गोगावले हे आरोपी आहेत। गुन्हा दाखल झाल्यापासून विकास शेठ गोगावले फरार होते। या प्रकरणी उच्च न्यायालयाने सरकार आणि पोलिसांवर ताशेरे ओढलेत। मात्र आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास विकास शेठ गोगावले हे महाड शहर पोलीस ठाण्यात आपल्या साथीदारांसह हजर झाले आहेत। विकास शेठ यांना आजच माननीय न्यायालयासमोर हजर केले जाईल असे समजत आहे। नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी महाड शहरामध्ये भांडण मारामारीच्या संदर्भामध्ये जे 2 गुन्हे महाड शहर पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते, त्याच्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर 179 जो होता, त्या 179 मधल्या 8 आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, पुढचा तपास चालू आहे। आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्या बाबी पोलीस करत आहेत। त्या आरोपींची नावं मी आपल्याला सांगतो। विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेख अशा 8 जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत। पुढची प्रक्रिया चालू आहे। धन्यवाद।